नमस्कार. श्यामची आई या पुस्तकातील पुढील कथेला सुरुवात करूयात. एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो. तुळशीचे अंगण भले मोठे, लांब रुंद होते. तुळशीच्या अंगणात एक उंच उंच बेरळाचे झाड होते. एकाएकी टप्प असा आवाज आला. मी व माझा धाकटा भाऊ कसला आवाज झाला आहे ते पाहू लागलो. काहीतरी पडले होते खास. आम्ही सर्वत्र शोधू लागलो. शोधता शोधता झाडावरून पडलेले एक पाखराचे लहानसे पिल्लू आढळले. त्याची छाती धडधडत होती. फारच उंचावरून ते पडले होते. त्याची फारच दुर्दशा झाली होती. लोळागोळा झाला होता. अजून त्याला नीट पंख फुटले नव्हते. डोळेसुद्धा ते नीट उघडीत नव्हते. लोहाराचा भाता जसा हलत असतो त्याप्रमाणे त्याचे सारे अंग एकसारखे हलत होते, खालीवर होत होते. त्याला जरा हात लावताच ते आपली सगळी मान पुढे करी व ची ची असे केविलवाणे ओरडे. या पिलाला मी घरात उचलून घेऊन यावयाचे ठरवले. त्याला एका फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो. मी व माझा लहान भाऊ दोघे होतो. मी कापूस घालून त्यावर त्या पिलास ठेवले. आम्हीही लहान होतो. आम्ही तरी काय करणार? बालबुद्धीला जे जे सुचेल ते करू लागलो. त्या पिलाला दाणा पाणी देऊ लागलो. तांदळाच्या बारीक कण्या आणून त्याच्या चोचीत घालू लागलो व झारीने त्याच्या चोचीत पाण्याची थेंब घालू लागलो. त्या पिलाला खाता येत होते की नाही त्या आमच्या काळजीनेच आमच्या चोचीत पाणी घातल्याने, दाणे घातल्यानेच तर ते मरणार नाही ना, याचा आम्ही विचारच केला नाही. या जगात नुसते प्रेम, केवळ दया असून चालत नाही. जीवन सुंदर व यशस्वी करण्यास 3 गुणांची जरुरी असते. पहिली गोष्ट म्हणजे प्रेम पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती. प्रेम, ज्ञान व बळ या तिन्ही गोष्टी ज्यांच्याजवळ आहेत त्याला जगात कृतार्थ होता येईल. प्रेमहीन ज्ञान तेही व्यर्थ, ज्ञानहीन प्रेम तेही फुकट. प्रेम-ज्ञानहीन शक्ती व शक्तिहीन प्रेम व ज्ञान तीही व्यर्थच. माझ्या अंगात शक्ती असली परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या शक्तीचा दुरुपयोग व्हावयाचा. मजवळ ज्ञान आहे परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या ज्ञानाचा फायदा मी दुसऱ्यास देणार नाही आणि प्रेम असून ज्ञान नसेल तर प्रेमही अपाय करेल. एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे परंतु त्या मुलाची आजारीपणात कशी काळजी घ्यावी याचे ज्ञान जर तिला नसेल तर त्या आंधळ्या प्रेमाने जे खावयास देऊ नये तेही ती देईल आणि तिच्या प्रेमानेच बाळ मरून जाईल. समजा आईजवळ प्रेम आहे, ज्ञानही आहे परंतु ती जर अशक्त व पंगू असेल तरीही तिच्या प्रेमाचा व ज्ञानाचा फायदा मिळणार नाही. प्रेम, ज्ञान व शक्ती यांचा विकास जीवनात हवा. प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास व शक्ती म्हणजे शरीराचा विकास. शरीर, मन व बुद्धी या तिघींची वाढ जीवनात हवी. आम्ही त्या पिलावर प्रेम करीत होतो परंतु आम्हाला ज्ञान नव्हते. त्याच्या चोचीत पीठ, कण्या, नाना पदार्थ भरले व सारखे पाणी ओतले. गरीब बिचारे, आमच्या अडाणी प्रेमाने ते बेजार होत होते. त्याने शेवटी मान टाकली. मी त्याला म्हटले, आम्ही तुला पिंजऱ्यात कोंडून ठेवणार नाही. तू बरा हो व आपल्या आईकडे उडून जा. आम्ही दृष्ट नाही. तुझ्या आईसाठी तरी नको रे मरू. ती केविलवाणी ओरडत असेल, गिरट्या घालीत असेल. आमच्या बोलण्याकडे त्या पिलाचे लक्ष नव्हते. मी आईला म्हटले, आई, हे पिल्लू बघ कसे करते आहे. अगदी मान वर करीत नाही. त्याला काय खावयाला देऊ? आई बाहेर आली. तिने पिलाला प्रेमळपणे हातात घेतले व म्हणाली, श्याम, हे जगणार नाही. त्याला सुखाने मरू दे. त्याला एकसारखे हात लावू नका. त्याला वेदना होतात.
फारच उंचावरून पडले, गरीब बिचारे, असे म्हणून आईने ते पिल्लू खाली कापसावर ठेवले व ती घरात कामकाज करावयास निघून गेली. आम्ही त्या पिलाकडे पाहत होतो. शेवटी चोच वासून ते मरून पडले. गेले त्याचे प्राण. त्याचे आईबाप, भाऊबंद कोणी त्याच्याजवळ नव्हते. आम्हाला फार वाईट वाटले. त्याला नीट पुरावयाचे असे आम्ही ठरवले. यापुढील कथा आपण पुढील भागात बघूयात. तोपर्यंत कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.